जालन्यातील विरे गावात 600 कुटुंबांना कचरा कुंडीचं वाटप करण्यात आलंय। आपल्या समस्या या गावी आपलं प्रशासन आपल्या दारी या उपक्रमाअंतर्गत हे वाटप केलं गेलं। यावेळी शुद्ध पाणी, सांडपाणी, घनकचरा व्यवस्थापन, वृक्ष लागवड या विषयांवर गावकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आलं। अकोल्यात काही गावांमध्ये ढगाळ वातावरण पसरलंय। मूर्तिजापूर तालुक्यात कुरुम आणि मधापुरी गावात तुरळक पावसाच्या सरी कोसळल्या। दरम्यान गेल्या काही दिवसांपासून अकोला जिल्ह्यात सलग 44 अंशांपार तापमान होतं। संध्याकाळी 6 वाजल्यापासून अकोला जिल्ह्यातल्या काही भागात ढगाळ वातावरण तयार झालं होतं। यवतमाळ शहरात वादळी वाऱ्यासह तुरळक पावसाने हजेरी लावली। मध्यरात्री दरम्यान जोरदार वादळ वारा, विजांच्या गडगडाटांसह अवकाळी पाऊस कोसळला। ढगाळी वातावरणामुळे नागरिकांना उकाड्यापासून काही प्रमाणात दिलासा मिळालाय। उन्हाळी ज्वारी आणि तीळ या पिकांचं मात्र नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जाते। अमरावती जिल्ह्यात ढगाळ वातावरण झालं होतं, तर अमरावती जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गावर काही वेळासाठी जोरदार वारा सुटला होता। सोबतच ढगाळ वातावरण आणि विजेचा कडकडाट होता। संध्याकाळी 6च्या नंतर हवेत थंड गारवा आणि वारा होता। वाढत्या तापमानापासूनच अमरावतीकरांना काहीसा दिलासा मिळाला। यवतमाळमध्ये हळदीला 12 ते 14 हजारांपर्यंतचा भाव मिळतोय, त्यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलंय। दरम्यान यावर्षी हळदीतून शेतकऱ्यांना चांगलं उत्पन्न मिळाल्यामुळे पुढच्या वर्षी या पिकाच्या लागवडीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जाते। केळी पीक घेण्यामध्ये जळगाव जिल्ह्याचं नाव अग्रेसर आहे। राज्यात हवामान खात्यानुसार तापमान वाढीचे निर्देश दिले आहेत। अशातच मुक्ताईनगर, यावल, रावेल या भागातील केळी पीक उन्हाचा पारा 40 पार गेल्यामुळे संकटात आलंय। नांदेडमध्ये सध्या औषधी मिरचीच्या उत्पादनाकडे शेतकऱ्यांचा कल वाढलाय। देगाव गावातील शेतकऱ्याने कंपनीसोबत करार करत सुमारे 15 एकर क्षेत्रावर या औषधी मिरचीचं उत्पादन घेतलंय। एकरी 15 ते 20 क्विंटल इतकं उत्पादन निघत असून त्यातून उत्पादन खर्च काढला तरी प्रति एकर 3 लाखांचा नफा होतोय, असं या शेतकऱ्याने सांगितलंय। जालना शहरातील अवैध नळ कनेक्शनसाठी मागील 3 महिन्यांपासून मनपाने शोध मोहीम हाती घेतली आहे। आतापर्यंत 20,214 घरांचं सर्वेक्षण झालं असून 5,742 फॉर्मची पडताळणी झाली आहे, तर आतापर्यंत 11,60,000चा दंड भरून घेतलाय। शहरात सुमारे 65,000 मालमत्ता आहेत, मात्र केवळ 22,000 अधिकृत नळ कनेक्शन दिले गेले आहेत। अहिल्यानगरमध्ये डोंगराळ भागातील गावांना पाणी टंचाई जाणवतेय। संगमनेर तालुक्यातील 23,000 लोकसंख्येला 10 टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे। एप्रिलच्या सुरुवातीलाच टँकरने पाणी पुरवठा करण्यात येतोय। जिल्ह्यातील 60 गावं, 44 वाड्या वस्त्यांवरील नागरिकांना टँकरने पाणी पुरवठा केला जातोय। सोलापूर शहरातील 1.5 लाखाहून अधिक लोक पाणी भरण्यासाठी विद्युत पंप मोटारी लावतायत, अशी माहिती महापालिकेने दिली आहे। काही भागात 4 तर काही भागात 6 दिवसाआड पाणी येतंय, त्यामुळे पुढचे पाणी येईपर्यंत सध्याचं पाणी पुरवायला पाहिजे म्हणून नळाला विद्युत पंप लावण्याचा प्रकार सोलापूर शहरात सुरू आहे। पुण्यातील धायरीमध्ये बेकायदा नळ जोडणीवर हातोडा मारण्यात आलाय। पाणी पुरवठा विभागानं धडक मोहीम सुरू केली आहे। या मोहिमेअंतर्गत पाणी पुरवठा विभागाने पोलीस बंदोबस्त तैनात केलाय। धायरी महादेव मंदिर ते धनगर वस्तीपर्यंत तब्बल 60 बेकायदा नळ जोडणीवर हातोडा फिरवत नळ कनेक्शन बंद करण्यात आलंय। आता पुणेकरांसाठी खुशखबर आहे, कारण शहराला 15 जुलैपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा धरणात आहे। पुण्यासाठी खडकवासला प्रकल्पामधील वरसगाव, पानशेत, खडकवासला आणि टेमघर या 4 धरणातून पाण्याचा पुरवठा होतो। या सर्व धरणांमध्ये सध्या 40% पाणी उपलब्ध असल्यामुळे येत्या उन्हाळ्यात पुणे शहराच्या पाणी पुरवठ्यात कपात केली जाणार नाहीये। बुलढाणा जिल्ह्यातील धाड येथील ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय सुविधांचा बोजावारा उडालाय। यामुळे प्रहार जनशक्ती पक्षाकडून आंदोलन करण्यात आले। रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक आणि कर्मचाऱ्यांना कोंडून ठेवत आंदोलन करण्यात आले। आरोग्य सुविधा योग्य उपलब्ध करून द्याव्यात यासाठी हे आंदोलन करण्यात आलं।
नागपुरातील जयंती मेन्शन बिल्डिंगला मध्यरात्री आग लागली आहे। गार्बेज डक्टमध्ये सिगारेट टाकल्याने आग लागल्याचा अंदाज आहे। 7व्या, 8व्या, 9व्या आणि 10व्या माळ्यावरील फ्लॅटचं मोठं नुकसान यात झाले। अग्निशमन विभागाच्या प्रयत्नाने आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं। मुंबईत रेल्वे ट्रॅकवर भीषण आग लागली आहे। रेल्वे ट्रॅकवरील गवत पेटल्याने ही आग लागली आहे। या आगीमुळे फास्ट अप आणि डाऊन लाईनवर गोंधळाचं वातावरण निर्माण झालं। सुदैवाने या आगीत एकही जीवितहानी झाली नाही। आग लगा दिया है रेलवे वहाँ पर रेलवे के किनारे किसी ने जो है आग गेवराई लगत धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरती कंटेनरला भीषण आग लागली आहे। आगीमध्ये कंटेनर जळून खाक झालाय। आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। आग विझवण्यासाठी कोणीही आलं नाही अशी माहिती समोर येतेय। उल्हासनगर आणि अंबरनाथ रेल्वे स्थानकांदरम्यान एका 25 वर्षीय तरुणाचा अपघाती मृत्यू झालाय। तरुण अंबरनाथहून उल्हासनगरला लोकलने प्रवास करत होता। कानसाई ते उल्हासनगर दरम्यान त्याचा अपघात झाला। त्यानंतर शवविच्छेदनासाठी उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात त्याचा मृतदेह नेण्यात आला। नाशिकमध्ये सेवानिवृत्त मुख्याध्यापकानं वयोवृद्ध पत्नीची गळा आवळून हत्या केली आहे। त्यानंतर स्वतः गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। आत्महत्येपूर्वी मला हिचे हाल बघवत नाहीयेत, माझं पत्नीवर खूप प्रेम आहे, तिला मी मुक्त करतोय असं चिठ्ठीत त्याने लिहून ठेवलंय। लता जोशी आणि मुरलीधर जोशी अशी मृत दाम्पत्याची नावं आहेत। शिर्डीत काही दिवसांपूर्वी भिक्षकरी ताब्यात घेतलेल्या 4 जणांचा जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाल्याने ही कारवाई वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे। संतप्त नातेवाईकांनी 2 जणांचे मृतदेह अँब्युलन्सद्वारे थेट शिर्डी पोलीस ठाण्यासमोर आणून आमची माणसं परत द्या, आम्हाला न्याय द्या अशी मागणी यावेळी मयतांच्या नातेवाईकांनी केली आहे। नाशिक संभाजीनगर महामार्गावर येवला तालुक्यात एरंडगाव येथे दुपारच्या सुमारास स्विफ्ट कार आणि मोटरसायकलीची समोरासमोर धडक झाली आहे। या धडकेत 3 जण गंभीर जखमी झालेत। तिघांना पुढील उपचारासाठी नाशिक येथे हलवण्यात आलंय। औरंगाबाद येथून बांगलादेश येथे द्राक्ष घेऊन जाणाऱ्या ट्रकला अज्ञात वाहनाने ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात कट मारला। दरम्यान चालकाचं नियंत्रण सुटल्याने ट्रक दुभाजकावर धडकून उलटलाय। या अपघातात चालक सुदैवाने बचावलाय, पण वाहनात भरून आणलेली द्राक्ष रस्त्यावर पसरली।